नमस्कार, स्वागत आहे तुमचं सीमाच बेस्ट किचनमध्ये। आज आपण बनवतोय खमंग कुरकुरीत डाळवडा रेसिपी। अगदी सोपी आणि एकदम मस्त आणि झटपट बनणारी, आतून एकदम खुसखुशीत आणि वरतून कुरकुरीत, खायला पण टेस्टी आणि बनवायला पण एकदम सोपी। खूप काही साहित्य लागणार नाही आहे, त्याच घरच्या साहित्यामध्ये आपण ही रेसिपी बनवणार आहोत। कधी कधी आपल्याला नाश्ता बनवायचं खूप टेन्शन येतं, मग त्यासाठी ही रेसिपी नक्की ट्राय करा। अतिशय सोपी आणि टेस्टी। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 1 वाटी हरभऱ्याची डाळ भिजत घातलेली होती 3 ते 4 तास। तुमच्याकडे जर वेळ नसेल तर गरम पाण्यामध्ये तुम्ही 1 तासभर ही डाळ भिजत घालू शकता। तर आता आपण या डाळीमधील पूर्णपणे पाणी काढून घेतलेलं आहे। पाण्याचा अंश बिलकुल ठेवायचा नाही, आपल्याला बिना पाण्याची ही डाळ वाटून घ्यायची आहे। तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी डाळ घातलेली आहे आणि अगदी थोडीशी मी अख्खी डाळ अशी ठेवणार आहे, आपण वरतून मिश्रणामध्ये घालणार आहोत। तर इथे मी अद्रक, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता आणि हिरवी मिरची घेतलेली आहे। तर यातील आपण सर्व जिन्नस या डाळीमध्ये घालणार आहोत आणि आपल्याला एकदम बारीक पेस्ट बनवायची नाही, तर एकदम दरदरीत म्हणजे अशी जाडसर डाळ वाटायची आहे। तर अशा पद्धतीने इथे मी जाडसर रवाळ पद्धतीने डाळ वाटलेली आहे। बिना पाण्याची आपल्याला डाळ वाटायची आहे हे लक्षात घ्या। तर आता आपण एका बाउलमध्ये हे सर्व मिश्रण बारीक केलेलं काढून घेऊया। तर इथे सर्व बारीक करून घेतलेलं काढलेलं आहे बाउलमध्ये। आता आपण इथे कढीपत्ता घालूया। तर कढीपत्त्याचा स्वाद खूप छान येतो। आता इथे आपण बारीक चिरलेले 2 कांदे घालूया आणि जी डाळ आपण ठेवलेली होती काढून तेही घालूया। नंतर इथे आपण काही मसाले घालूया। थोडीशी हळद घालायची आहे, नंतर इथे थोडासा हिंग घालायचा आहे, चवीपुरते मीठ घालायचं आहे आणि नंतर थोडेसे जिरे घालायचे आहेत आणि नंतर इथे आपण धना पावडर घालूया थोडीशी आणि इथे लाल मिरची पावडर थोडीशी घातलेली आहे। हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे, त्यामुळे थोडीशी लाल मिरची पावडर वापरा। नंतर इथे भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे। तर आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया। तर इथे पाण्याचा बिलकुल हात लावू नका, बिना पाण्याचं आपल्याला हे मिश्रण मळून घ्यायचं आहे। तर हाताने आता हे सर्व आपण एकजीव करून घेतलेलं आहे। आता आपण मस्त असे वडे बनवायला सुरुवात करूया। तर वडे जर तुमचे व्यवस्थित येत नसतील, बाइंडिंग होत नसेल, तर तुम्ही इथे तांदळाचं पीठ 1-2 चमचे वापरू शकता, पण इथे मला आवश्यकता लागलेली नाही, त्यामुळे इथे मी आहे हेच मिश्रण वापरून मी बनवलेले आहेत वडे। तर अशा पद्धतीने इथे हा मस्त जाडसर मस्त असे हे एकदम चपटे वडे बनवून घेतलेले आहेत। तर एक वडा बनवलेला आहे, आता बाकीचे हे सर्व बनवून घेऊया। तर अशा पद्धतीने इथे आपले सर्व वडे बनवून तयार झालेले आहेत। मी थोड्या प्रमाणामध्ये बनवलेले आहेत, तुम्ही हे प्रमाण डबल घेऊन बनवू शकता। तर मस्त असे हे वडे तयार झालेले आहेत आणि इकडे तेलही गरम करायला ठेवलेलं आहे। आता गरम तेलामध्ये आपल्याला हे वडे तळायचे आहेत। तर तेलाचं टेम्परेचर जास्त हाय पाहिजे, तेव्हाच आपले वडे छान तळले जातील आणि तेलामध्ये वडे सुटणार नाहीत। ही एक छोटीशी टिप लक्षात घ्या, तेल एकदम कडकडीत गरम असायला हवे। तर अशा पद्धतीने इथे आपण आता दोन्हीही बाजूनी वडे चांगले खमंग कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। तर वडे तळण्यासाठी थोडासा वेळ लागतो, कारण की आतपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे असतात, कारण की जाडसर आपण हे वाटलेलं आहे मिश्रण सर्व। खालीवरती करून सर्व वडे आपण अशा पद्धतीने तळून घेणार आहोत आणि कलरही तुम्ही बघू शकता किती मस्त असा गोल्डनमध्ये कलर आलेला आहे। आता आपण सर्व वडे काढून घेऊया। तर एकदम मस्त खमंग असा सुगंध सुटलेला आहे आणि कढीपत्त्याचा वास तर खूप छान येत आहे। आता बाकीचे जे वडे राहिलेले होते तेही वडे आता आपण तेलामध्ये घालून मस्त खमंग कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया। तर इथे आपले सर्व वडे तयार झालेले आहेत तळून आणि वरतून मी आता हिरवी मिरची आणि कढीपत्त्याची फोडणी घालत आहे थोडीशी, म्हणजे स्वाद खूप छान येतो आणि दिसायलाही छान दिसेल आणि वरतून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीरही घालूया। तर अशा पद्धतीने इथे आपले झटपट बनणारा नाश्ता तयार झालेला आहे। जर तुम्हाला काही सुचत नसेल तर आयत्या वेळी अशी डाळ तुम्ही 1 तासभर पाण्यात भिजवून असे वडे बनवले तरी चालतील। खूप छान खमंग आणि टेस्टी बनतात आणि साहित्य काहीच लागत नाही आहे, तेच घरातलं साहित्य वापरलेलं आहे मी। तर एक वडा तुम्हाला मी दाखवते, एकदम क्रिस्पी वरतून झालेले आहे आणि एकदम कुरकुरीत झालेले आहेत आणि आतून एकदम सॉफ्ट झालेले आहेत। तर हे वडे तुम्ही हिरव्या चटणी म्हणजे पुदिन्याची चटणी, दह्याची चटणी, टोमॅटो सॉस ह्यासोबत तुम्ही खाऊ शकता किंवा असेही खाल्ले तरी चालते। मी असेही खाल्लेले आहेत, खूप छान लागतात हे वडे आणि बनवायला सोपे। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा। अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।
थँक्यू.